महाराष्ट्राचं राजकारण हे गुजरातच्या वर्चस्वाखाली आता फार मोठ्या जोमात चालू आहे. कारण नरेंद्र मोदी आणि शहा हे आताचे आपल्याला कंट्रोल करणारे, महाराष्ट्रावर कंट्रोल करणारे हे दोन दिल्लीचे नेते. पण तत्पूर्वी 1952ला मोरारजी देसाई हे 1956पर्यंत आपले महाराष्ट्रावर त्यांचं संपूर्णपणे वर्चस्व होतं आणि ते म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री 1952 ते 56पर्यंत होते. आणि 56 नंतर त्यांना परत मुख्यमंत्री व्हायचं होतं. आणि आपला जर सर्वात महत्त्वाची गोष्ट जर सांगायची गेली तर तुम्ही मुंबईला गेलात. मुंबईला गेल्यानंतर तेथे आपले जे 105 हुतात्मे ज्या मोरारजींनी गोळ्या घालून आदेश देऊन मारले, त्या हुतात्मा चौकाचं स्मरण केलं पाहिजे. कारण मोरारजी हे महाराष्ट्र द्वेष्टे होते. आणि मग 1957ला भाऊसाहेब हिरे यांनी या मोरारजीला महाराष्ट्रात परत येऊ नये आणि महाराष्ट्राचं राजकारण करू नये म्हणून विरोध केला. आणि म्हणजे त्यामध्ये मोरारजींनी अशीच चाल खेळली की त्यांनी आपल्यातर्फे यशवंतराव चव्हाण, आता यशवंतराव चव्हाण त्यांच्याच बाजूचे, नेहरू त्यांच्याच बाजूचे, मोरारजी त्यांच्याच बाजूचे, की त्यांना महाराष्ट्र होऊ द्यायचाच नव्हता, म्हणजे असे लोक होते. आणि भाऊसाहेब हिरे हे संपूर्णपणे त्यामध्ये होते. कारण मोरारजी स्वतः म्हणत होते की मला जर एकमुखाने निवडून दिलं तर मी महाराष्ट्रामध्ये येतो, मुख्यमंत्री होतो महाराष्ट्राचा. पण भाऊसाहेब हिरे म्हटले, नाही बाबा, तू मुख्यमंत्री होऊ नको महाराष्ट्राचा, आमच्या महाराष्ट्राला हे करू दे. परंतु मग त्या मोरारजीने अशी चाल खेळली की त्यांनी यशवंतराव चव्हाणाला भाऊसाहेब हिरे यांच्या विरोधामध्ये उभं केलं. पण तत्पूर्वी महाराष्ट्रावर भाऊसाहेब हिऱ्यांचं एवढं मोठं प्रेम होतं आणि महाराष्ट्राचं भाऊसाहेब हिऱ्यांवर एवढं मोठं प्रेम होतं की भाऊसाहेब हिरे हे जर समजा मोरारजीच्या आदेशाने वागले असते तर 1957ला मुख्यमंत्री झाले असते. आणि त्यांच्याच कारकिर्दीमध्ये 1960ला महाराष्ट्र राज्य स्थापन झालं असतं, सर्व काही झालं होतं. परंतु या माणसाने निष्ठा सोडली नाही आहे आणि तो कोणाच्या कच्छेपही लागला नाही आहे. आणि एक चांगल्या पद्धतीचं एक महाराष्ट्रप्रेम फक्त यांनी दाखवलं. मग त्यामध्ये SM जोशी होते, डांगे होते, दत्ता देशमुख होते आणि भाई माधवराव बागल होते, रत्नाप्पा कुंभार होते वगैरे बरेचशी काही मंडळी आहेत जी फार मोठमोठी, की शंकरराव देव होते, देवगिरीकर होते असे. तर या संदर्भामध्ये या भाऊसाहेब हिऱ्यांच्या म्हणजे एक त्यागावर हे संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारण आजही गुजरातच्याच चालीनं चाललेलं आहे. आणि जर समजा भाऊसाहेब हिरे जर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले असते तर आता सरला काही त्याला म्हणजे हे काय मानता येणार नाही आहे. परंतु जर समजा भाऊसाहेब हिरे जर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले असते तर आज हे जे म्हणजे एकंदरीत बचबचपुरी, भ्रष्टाचार, ED वगैरे या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी महाराष्ट्रामध्ये आल्या नसत्या आणि महाराष्ट्र सुजलाम सुफलाम झालाही असता असे. कारण ते संपूर्णपणे एक त्यांचं जे प्रेम होतं, आदिवासी लोकांवर प्रेम होतं, आदिवासींसाठी त्यांनी शाळा काढल्या त्याच काळामध्ये आणि गरीब लोकांच्या मुलांसाठी त्यांनी शिक्षण सुरू केलं. विविध ठिकाणी बोर्डिंग काढल्या आणि प्रत्येक खेडोपाडी जाऊन एक शिक्षक घेऊन, मग 5 मुलं जरी असले तरी त्यांच्यासाठी एक शिक्षक देऊन त्यांनी शाळा काढल्या. आणि सर्व क्षेत्रामध्ये म्हणजे आदिवासी असो, गरीब मराठा समाजाचे असो वा अन्य कोणत्याही क्षेत्रातील लोकांचं मुलं हे शिकलेच पाहिजे. कारण ते स्वतः देखील अतिशय गरिबीतून त्यांनी ही आपली स्वतःची प्रगती केली होती आणि अतिशय हुशार आणि महाराष्ट्रप्रेमी असे हे भाऊसाहेब हिरे यांच्या संदर्भामध्ये त्यांना दुसरी एक महत्त्वाची गोष्ट की त्यांना फार आयुष्य लाभलं नाही आहे. ते धुळ्याला ऐन दिवाळीच्या दिवशी गेले काशीनाथ शेठ अग्रवाल यांच्या म्हणजे मिलमध्ये आणि तेथेच त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचं तेथे निधन झालं. पण अवघ्या 56व्या वर्षी. त्यामुळं असं काही म्हणता येणार नाही की
त्यांचं ते आयुष्य तेवढं होतं. आणि नंतर ज्या संदर्भामध्ये असा एक हिरा आपल्या महाराष्ट्रामध्ये जो जन्माला होता, पण त्यांना विरोध करणारे जे लोक होते. आता तुम्हाला एक माहिती जर सांगायची की जर गेली तर ती अतिशय महत्त्वाची, की महाराष्ट्र व्हावा किंवा न व्हावा या संदर्भामध्ये 2 तट पडले होते. यशवंतराव चव्हाण हे नेहरूच्या बाजूने होते. त्यांनी काय सांगितलं, महाराष्ट्रापेक्षा नेहरू मोठे आणि नेहरूपेक्षा पक्ष मोठा, म्हणजे अशा पद्धतीचे ते विधानं केले होते. आणि भाऊसाहेब हिरे आणि ही सगळी जी मंडळी होती की आम्हाला महाराष्ट्र मिळावा, गुजरात नको असं. आणि मग त्यांनी 1956ला द्वैभाषिक राज्य निर्माण केलं. पहिल्यांदा मुंबई राज्य होतं, त्यामध्ये गुजरात, महाराष्ट्र आणि कर्नाटक असे 3 भाग होते. त्यानंतर द्वैभाषिक निर्माण केलं आणि द्वैभाषिक निर्माण केल्यानंतर द्वैभाषिक म्हणजे गुजरात आणि मराठा, त्याच्यामध्ये काही आमदार गुजरातचे 100 आमदार समजा आणि 150 आमदार महाराष्ट्राचे, अशा पद्धतीने 200 आमदार गुजरातचे, अशा पद्धतीने त्यांनी द्वैभाषिक केलं. आणि मग ह्या द्वैभाषिकासाठी मोरारजी मुख्यमंत्री व्हायला लागले होते. त्यावेळेस त्यांनी हा विरोध केला, मोरारजीला विरोध केला. अर्थात मोरारजी यांना इंदिरा गांधीलाही मोरारजीने विरोध केला, पण मोरारजी फार सोमूत्र पिणारा हा फार महत्त्वाकांक्षी माणूस होता, गुजराती. आता ह्या गुजरात्यांनी काय केलं की पहिल्यांदा शासकीय सेवेत आपलं काम करत होता आपल्या महसूल खात्यामध्ये, ते सोडून नोकरी सोडून गांधीजीच्या वर्तुळामध्ये आला. आणि या म्हणजे माणसाने म्हणजे या पंतप्रधानांनी त्यानंतर इंदिरा गांधीला विरोध केला. त्यांना वाटत होतं की नेहरू गेल्यानंतर आपलाच नंबर लागेल पंतप्रधानपदी, परंतु तसं काही घडलं नाही. त्यानंतर इंदिरा गांधी गेल्या. त्यानंतर परत 1977ला जेव्हा जनता पार्टी स्थापन झाली, तेव्हा 82व्या वर्षी या मोरारजी देसाई यांना म्हणजे देशाचं पंतप्रधानपद मिळालं. आता पंतप्रधान मिळाल्यानंतर जेव्हा त्यांनी असे पराक्रम केले की पाकिस्तान आणि भारत यांच्यामध्ये एक प्रेमसंबंध निर्माण केला. त्यानंतर त्यांना कोहिनूर म्हणजे पाकिस्तान असं एक किताब दिलेला आहे पाकिस्ताननी. आयुब खान वगैरे हे त्यांचे म्हणजे अतिशय जवळचे मित्र होते, असे मोरारजी देसाई. आणि आपला जो आज भाग आहे संपूर्णपणे तर म्हणजे त्यांच्या ताब्यामध्ये पाकव्याप्त काश्मीर, तर ती रेषा करण्यासाठी देखील या आपल्या माजी पंतप्रधान म्हणायचं मोरारजी देसाई यांनी हा प्रकल्प केलेला आहे. त्यानंतर एक महत्त्वाचं, आपली जी असते म्हणजे एक संघटना आहे, ती संघटनाच नष्ट करण्याचं त्यांनी सांगितलं. पाकिस्तानमध्ये जेव्हा दारुगोळा तयार होत होता त्यावेळेस या मोरारजीने त्या पाकिस्तानच्या पंतप्रधानाला सांगितलं की तुमच्या तेथे दारुगोळा तयार करतो जातात, ते आम्हाला माहिती आहे, आमच्या रॉच्या लोकांनी सांगितलेलं आहे. आणि मग काय, खूप पाकिस्तानमध्ये अनेक रॉचे लोक आपले पकडले आणि त्यांना तेथे ठार करण्यात आलं. म्हणजे एक रॉ म्हणजे गुप्तहेर खातं, असं एक त्याला तुम्ही एक म्हणू शकता, आंतरराष्ट्रीय गुप्तहेर खातं. तर अशा पद्धतीचं हे प्रकरण होतं. आणि महाराष्ट्रावर हे गांडांतर येऊ नये म्हणून हे मोरारजी महाराष्ट्रामध्ये जर आला असता तर संपूर्ण मुंबई केंद्रशासित करा, मुंबईमध्ये संपूर्ण गुजराती लोकांचं संपूर्ण प्राबल्य ती त्यांनाच घ्यायची होती. व्यापार त्यांचा, सगळं काही त्यांचं, शिक्षण त्यांचं. आणि तिथलेच जे मंत्री वगैरे होते ते पण त्या भागातलेच त्यांचे. तर असं काही झालं असतं आणि महाराष्ट्राला काही न्याय मिळाला नसता. परंतु यशवंतराव चव्हाणाला त्यांनी जेव्हा पुढं केलं तेव्हा यशवंतराव चव्हाण देखील संपूर्णपणे हे मोरारजी आणि एक त्यांच्या पद्धतीने वागले. त्यांनीसुद्धा इंदिरा गांधीला विरोध केला आणि मोरारजीच्या बरोबर राहिले. आणि 82ला हे 82 वर्षाचे असताना मोरारजी पंतप्रधान झाले. आणि त्यानंतर आपले यशवंतराव चव्हाण हे देखील उपपंतप्रधान झाले. परंतु हे गुजरातचं जे आपल्याकडं हे जे म्हणजे वर्चस्व आहे ते आस्थागायत कायम आहे. म्हणजे अशा पद्धतीचं. आता दुसरे मुख्यमंत्री जे मिळाले आपल्याला, मोदी. आता मोदीसारखा माणूस म्हणजे एक निर्व्यसनी काय म्हणायचं, म्हणजे तो अतिशय व्यवस्थितपणे हे गृहस्थ आहेत हे मोदी, म्हणजे संन्याशासारखेच जवळजवळ. आणि तर त्यांचं राजकारण देखील भल्याभाल्यांना संपत नाही, भल्याभाल्यांना समजत नाही, असा एक प्रकार आहे. तर
आपल्याला ह्या भाऊसाहेब हिऱ्यान यांच्यामुळं हे महाराष्ट्र वाचू शकला असता, परंतु तसं काही घडलं नाही आहे. यशवंतराव चव्हाण हा त्यांचाच माणूस, म्हणजे मोरारीचाच माणूस परत येथे आपल्यामध्ये आला आणि यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री झाले. आणि आपल्याकडे काय आहे, जो वर गेला की तो मुख्यमंत्री असो अथवा कोणी असो, त्याचं कौतुक करायचं हे काम आहे. आणि वस्तुनिष्ठ हे कोणी काय करीत नाही. जो जिंकेल ज्याच्याकडे सत्ता येईल त्या राजाचंच सर्व काही केलं जातं. आमचं हे ATM न्यू वर्ल्ड चॅनल संपूर्ण महाराष्ट्रात आमचं हे ATM न्यू वर्ल्ड चॅनल संपूर्ण लोक म्हणजे बघत असतात लाखोच्या संख्येने. आपण या चॅनलला जास्त शेअर, लाईक, सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून घंटीचं बटन दाबून सबस्क्राईब करा. धन्यवाद.